बघा, तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे. जर तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती असा प्रश्न विचारला. मित्रांनो, संख्या आहेत तीन, त्यांची नावं. पहिली संख्या, ओके, दुसरी संख्या आणि इथं तिसरी संख्या. ओके, त्या तीन संख्या आहेत. बघा, गणित म्हणते पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे. हे एवढं फक्त मांडणं जमावं की गणित शेल्यावर. ओके, ही पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे. ही पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट, 3चे दुप्पट 6, आणि तिसरीच्या तिप्पट, 2चे तिप्पट 6. हे मांडता आलं की गणित सहज उत्तरापर्यंत गेलं. ओके, आता त्या प्रत्यक्षात संख्या काढण्यासाठी चलपद x वापरायचं, हे पक्क लक्षात ठेवा. ओके, आता गणिताच्या उत्तरापर्यंत वाटचालाशी. गणित म्हणते तीन संख्यांची सरासरी 33. लक्ष द्या, त्यांची सरासरी मित्रांनो किती आहे? 33. म्हणून ह्या सरासरीला 3 न गुणा, कारण तीन संख्या आहेत म्हणून 3 न गुणायचं. हा गुणाकार 99. हे 99 काय हो? हे 99 तीन संख्यांची, त्या तीन संख्यांची एकूण ही बेरीज. ओके, हे 99 अर्थात त्या तीन संख्यांची बेरीज आहे सर. मग हे जे समीकरण आहेत इथं अधिक स्वरूपात मांडूया. 6x अधिक 3x अधिक 2x बराबर त्यांची बेरीज 99. ही बेरीज करा. 6x अधिक 3x 9x आणि 9x अधिक 2x 11x. सर 11x बराबर तिन्ही संख्यांची ही बेरीज. आता x ला एकटं करू. 99 कडे जाताना हे 11चा भागीला लिहावेच लागतात आणि हा भाग जातो 9. x म्हणजे 9 आलं. आल्या x ची किंमत मित्रांनो या समीकरणात टाका. अर्थात 6 गुणिला 9, 9 सक 54 पहिली संख्या मिळाली. 3 गुणिला 9 27 ही दुसरी संख्या मिळाली. आणि 2 गुणिला 9 18 तिसरी संख्या मिळाली. प्रश्नामध्ये पहिली संख्या कोणती असा प्रश्न होता. पहिली संख्या 54. हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. पडताळा घ्या. पहिली संख्या म्हणजे 54 दुसरीच्या दुप्पट म्हणजे 27च्या दुप्पट आहे. आणि ही पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे का बरं? 18ची तिप्पट 54. 18 3 54. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.